बाकी मी तुमका खरोखर काय बोलणार नाही आज. म्हणजे खरोखर म्हणजे आज बतावणी कशी हवी ना बुवांकडून ते 100% शिकलं पाहिजे. कारण कुठल्या टोनला बोललं पाहिजे. आज आम्ही नौके असल्यामुळे त्या तेवढ्या लेवलला बुवा नाही बोलू शकत, हे आम्ही मान्य करतो, पण प्रयत्न नक्की करणार. तसा विषय नाही, पण ते बोलण्यात पण एक डेअरिंग लागतं किंवा ये तोंडा जा तोंडा करून नाही, संयम ठेवूनच ते बोलावं लागतं बुवा. नाही एखादो पटकन येऊ शकता हो. तेवढी ती मालवणी भाषा आमची, म्हणजे गोड भाषा. म्हणजे एखाद्या जरी आपण गाडी घातलं तरी ते प्रेमाचं प्रतीक म्हणून स्वीकारतं. काय रे माय काही गेलो तो एक शब्द सोडत आहे फक्त, पण या प्रेमाचा प्रतीक म्हणून मना असा भजनच नाही. सुंदर बुवांनी सांगितलं, बरंचसं सांगितलं, म्हणजे कुठेतरी त्याचा वापर यापुढे करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. असा पण एक जरूर सांगावं वाटतं काय, तर एक संगत आयुष्यात सर्वात महत्वाची ना आपल्याला संगत आहे. कारण जर आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब आपण जर हातात घेतला तर तो पिण्यायोग्य असतो, बरोबर की नाही. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब आज आपण हातात घेतला तर तो पिण्यायोग्य असतो, आणि तोच थेंब जर खाली गटारात पडला तर त्याची पात्रता ढासळते. मग आपण संगत कोणाबरोबर करायची, त्या आकाशातून पडणाऱ्या थेंबाबरोबर की खाली पडलेल्या थेंबाबरोबर. मी तुमका बोलत नाही, मी ह्या सगळ्यांना सांगते. तुम्ही मनात लावून घ्यायचा ना. मी आज बुवांका काय बोलणार नाही. मगाशी सांगत होते गोड बोलून बोलून तसं विषय काय नाही. मी कायम हसत असतोय. कोणा काही विचारा, माझ्या तोंडावर तुमका कधी असा ना 12 वाजलेले दिसायचेच नाही, कधीच नाही. झोपताना पण हसतच झोपतोय मी. वाटताना माझ्यावर बघितल्यानंतर बुवा मगाशी सांगत होते करा करून बघणारे तर काय मला माहिती ना बुवा, तुमच्या मनात तोंडावर किती हास्य. पण मी एक सांगतोय, हा अरे बापरे ना असता एखाद्या सवय, एखादं उकडी झोपता एखादं. पण एक काय सांगायचा, मगाशी बुवा बोलता बोलता बोलले काय माझ्या रूपावर. नमस्कार आता काय या काय सांगतो असा द्यावसा प्रेम कायम राहून दे. हे आता आमच्यात पण जे पिकलेले आहेत ना ते कसे म्हाताऱ्यांना किती वडी असतो ते आपल्याला माहिती असा दे. चार चौघात बोलार का नाही. मी काय सांगावं मगाशी बुवा बोलता बोलता बोलले काय, म्हणजे माझा जर लगीन झाला नसता तर बुवा बरोबरच मी लगीन केलं असते, बोलले का नाही हो. पण मी खुणावलंय का तुझ्याबरोबर लगीन करू. तूच खेळ आता ते मिठी दांडू खेळायला. नवीनच गजर आहे, रिहर्सल झालेली नाही, पण बुवा भारून नक्की घ्या. एक कडवं फक्त ऐकू मला पांचाळ मत्स्यगंधा भरून जातं. बाकी फक्त एक ते पहिलं सुरुवातीत ऐकू, कारण ते 100% बुवांकडून ऐकायला आपल्याला 100% मजा येणार. कारण ही गायकी किंवा पांचाळपंचा जो वसती चालवत आहे त्याला 100% न्याय बुवा देतात. कारण त्या भजना जे मगाशी बुवांनी जे भजन घेतलं ते जो गाऊ शकतो ना ते 100% ते भारून सादर करू शकतो. मी जास्त बोलणार, गजराला डायरेक्ट सुरुवात करतो. गणरायाचे झाले आगमन, गणरायाचे झाले आगमन, मनोभावे करूया पूजन, करूया पूजन, मनोभावे करूया पूजन, करूया पूजन, मनोभावे करूया पूजन.
गाणं समजा पण आता ओरिजिनल मी कधीच म्हणून दाखवत नाही. आता आवडत नाही म्हणून तुम्ही म्हणू नका असं मी म्हणत नाही. पण मी एक ठरवलंय, भले बारी माका नाही कोणी दिले नाही, कोणी जोडी एक नाही घेतले नाही तरी माका फरक पडत. माका सिग्नल बारी आहे ना माझा मॉप कोणाच्या बारशाचे, कोणाच्या लग्नाचे, कोणाच्या सत्यनारायणाचे भरपूरच. आणि आमची मंडळी आधी योग बघणार नाही. डबल बारी मधलं काय त्यांच्या डोक्यावर बारावा कुटक्यावा त्या त्यापेक्षा ती नसलेली बरी. आणि परत कसा बारी घेऊन चार चौकात आपलीच काढून घ्यावं तेवढी खास माका 100% तुमच्यावर बारी करायला आवडेल. कारण तुमच्याकडून मला शिकायला मिळेल. कारण बोलायचं असताना बुवा आत्ताच मला बोलले असते. कारण गजर हा विषय तुमचा काहीतरी बुमबुमचा बघा, त्याच्यावर लक्ष द्यावा. आणि तुमचे आभार यांच्यासाठी जरा जोरदार टाळलं. आता एकट्याशी वाजणार नाही बघा, तो त्याचीच वाट बघत होतो. माता कधी बोलतात असा ते. पण काय होतं हा मग तुमच्याबरोबर करायला आवडेल का तर खरोखर तुमच्याकडे भजन आहे, प्रबोधन करण्यासारखी बतावणी आहे. म्हणजे सर्व गुण संपन्न म्हणायला म्हणजे आमच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल की सर्व गुण संपन्न नाही पण माझ्या दृष्टीने. कारण भजन नुसतं भजन करूनही चालणार नाही, तुम्ही म्हणता ते योग्य आहे. पण अति आपण वाहू नये याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. बरोबर की नाही? कारण गजर सुरुवात केल्यानंतर मध्ये काहीतरी बतावणी जर झाली तर ती त्याला धरून चालेल. या मताचं मी माझे मत फक्त सांगणार. तुम्ही असं करा, मी कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही. कारण प्रत्येक जण हा वैयक्तिक विचारत आहे. बरोबर की नाही? तर माझ्या मनाला आला मी केला. जसं मला वाटतं की मी पिक्चरची गाणी घेणार नाही. मी याच्यापूर्वी पण एक मुंबईत बारी गेली तेव्हा सांगितलं मला ती फरमाईश आली. मग हे तुझे पैसे मी तुझं कागद तुला लोकला फोन दे. माका बक्षिसासाठी मी बारी करत. मला 1 रुपया जरी बक्षीस नाही पडला पाकिट ठरलेलं आहे ना. बरोबर बोलतो की तुम्ही तर बोलतो सांगा. काही एका हाताने वाजणार नाही. मी माझं मत सांगतो. मला बक्षीस पडला नाही तरी मला फरक पडत नाही. त्याच्या जीवावर मी जगत नाही. हे हरिनाम कुठेतरी आपल्याला जिवंत ठेवायचं आहे. याच्यासाठी आयुष्यभर मरेपर्यंत मी खूप प्रयत्न करणार की हे हरिनाम जिवंत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी डबलवारी केली पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाही. आपल्याला भजन नामस्मरण आपण आपल्या मनापासून जर केलं ना ते जिवंत आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपण देऊ शकतो. त्याच्यासाठी डबलवारी केली पाहिजे. आणि डबलवारी केली पाहिजे ती केली पाहिजे. पण त्याच्यात काय केलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर की नाही? कारण मी मगाशी सांगितलं हे कोंबडे झुजवण्याचं काम आहे. पैसे द्या किंवा या मन का मन तो येऊन सांगता काय त्याचं मी देणेकारी असं तू या म्हणतो तूच म्हण हे पैसे तूच म्हण माहीत देते मी तुका. बरोबर ना? काय नाही मी बुवा तुमका बोलत नाही आणि मी रागान बोलत नाही. मी हसूनच बोलतोय की नाही. पण मी माझा मत सांगितला. पण ज्यांना कारण तो एक पॅटर्न आहे. काही ही गाणी आपल्याकडे जर फरमाईश नसली ना सिंधुदुर्गात 100% यांची सगळ्यांची फरमाईश होती. जे नवीन गाणे येईल ते त्या बुवाला आलंच पाहिजे. नाहीतर त्या बुवाला कार्यक्रम नाही. ही सत्य घटना आहे बुवा. ही सत्य घटना. कारण जर नवीन गाणं नाही बसवलं एकदा बारी देऊन बघतील आणि कायमचं त्याला घरात बसवतील. हे पण तेवढंच सत्य आहे. पण कुठेतरी आपणच याला वेगळा वलय देऊ शकतो की मनोरंजनाबरोबर किंवा त्यांना सांगू शकतो की या चालीमध्ये मी एक गजर बसवतो किंवा मी भारुडामध्ये या सर्व चाली घेतो. तुम्ही भारुड ऐका. मधलो गजर घेऊ नका, त्याच्यात भारुड घ्या. सगळे चाली पण होतील. एक कथा पण लोकांना कळेल आणि प्रबोधन सुद्धा करू शकतो. बघू पुढे काय जमलं. हे असे प्रयत्न आपण मी चालू ठेवणार आहे. मी बुवांकात ठेवा किंवा असा करा म्हणून सांगणार नाही. कोणतं जो जसा पॅटर्न आहे कारण त्यांना कार्यक्रम जर करायचे असतील तर त्यानुसार बुवांना काळानुसार तर बुवा बघायची बोली काळानुसार बदललं पाहिजे. तेव्हा गाणी अशी होती आता अशी आहे.
ती अशी येत जाणार जात राहणार. फक्त आपण त्या लाटेत कुठे राहायचो, कारण वाकणारा झाड या कायम राहता ताटवाला. बुवा नंतर सांगतील की या बुवा तुझा ताटवाला झाडा, तू या सांगता असा करायचा नाही तसा करायचा, पडला तरी झाला माका फरक पडत नाही. पण मी बुवांका काय बोलणार पूर्वी पंचरत्नांची जी आपण नावं घेतो ना, पंचरत्न गजरातून हेच सांगायचे आणि त्याच्यातच कुठेतरी पब्लिकला मनोरंजन म्हणून जोक्स करायचे. आता गजर रवलो बाजू 2 ते 3 मिनिटाचा गजर खरी गोष्ट आहे. आणि समोरच्या बुवाला आज बुवा मला खरोखर नाही बोलले आणि मनात लागत असं बुवा अजिबात एकही शब्द आतापर्यंत बोललेला नाही की बाबा ते मनाला लागेल. सन्माननीय विद्याधर सीताराम कामेरकर, अमित बाळकृष्ण सकरे आणि अमेय तुकाराम कोकाटे यांच्याकडून 600 रुपये पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश काय दिला आता कळला बुवा, फरमाईश तुमका देतली कारण तुम्ही म्हणता माका फरमाईश येऊचे दिस इज अ ब्रँड. असो पण एक ब्रँड असता हो, मनाक लावून घेऊ नका कारण नंतर मग माझा काही शिल्लक ठेवतच नाही. एक भाव म्हणा मी माझी जी तळमळ आहे ना, तळमळ माझी ती मी व्यक्त करते कारण या व्यासपीठात तसा जर बुवांचा माका म्हणजे बोलला पाहिजे किंवा तिथे रोखला पाहिजे, भाव मनात रोखण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे आणि माझी तयारी आहे. तू थांब म्हटल्यानंतर तयारी काम केली पुढे अजिबात ऐका नाही. तुझी झोप उडवण्याची असं तुका दाखवतले
या सर्व जणांना संपूर्ण मानव समाजाला किंवा मानव जातीला सुबुद्धी दे की कारण आपण जर दुसऱ्याचा वाईट नाही केला ना तर आपलं आयुष्य कधी होणार नाही. त्याच्यामुळे मी बिंदास सांगतो जो जो मला भेटेल जर आपण दुसऱ्याचं वाईट चिंतलं नाही तर आयुष्यात मगाशी बुवा कर्म आणि धर्माचा सांगा होते ना ह्याच्यावरून म्हणजे माझा कर्म चांगला म्हणून 500 येले असा काय नाही बुवा ते ठरलेले होते त्यांचे देवते तुमका पण तेवढे माका पण तेवढे असो विषय आहे तो त्या कर्म कशा कर्मामध्ये घेता पण मी बुवांका काय बोलणार शाबास हा ते गणरायाकडे आपण मागणं करूया की सगळ्यांना सुबुद्धी दे आपापल्या परीने Go,
देवळुकडून आलेले आमचे मित्र श्री विश्वकर्मा भजन मंडळ अंबव पारितोषिक आलेला आहे, स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या होते, कारण खास या वारीसाठी आज ते इथे आले. त्यांचे 250 दिले. हा मन ठेवून संस्कृतीचे करूया स्मरण पंचरत्नांचे, करूया स्मरण पंचरत्नांचे, करूया स्मरण पंचरत्नांचे. मुद्दाम पंचरत्नांचं सांगायचं वाटतं, कारण आपण म्हणतो की त्या पंचरत्नांचा वारसा आपण जपतोय. मग त्या पंचरत्नांची काय गाणी होती ही आपण पुढच्या पिढीला दाखवली पाहिजे. परत विषय तो तरीच येतात, म्हणजे भिरवंडेकरांचं पुस्तक जाणा फिरान फिरान जागेला येताला, म्हणजे काय होतंय म्हणा असं विषय तो. तर पंचरत्नांची आपण म्हणतो, पण कदमबुवांनी कुठली गाणी अजरामर केली, पांचाळबुवांनी कुठली केली. जसं मी मगाशी बोललो बुवांना की मत्स्यगंधा भारूड होती, कारण त्यांचं ते भारूड एवढं अजरामर झालं की मत्स्यगंधा म्हटल्यानंतर मत्स्यगंधा भारूड म्हटल्यानंतर पांचाळबुवांची आठवण आलीच पाहिजे, असं त्यांनी ते करून ठेवलं. तसंच कोकण दर्शन, पांचाळबुवांचा गजर, अशी बरीच गाणी आहेत. आपण ही पिक्चरची गाणी म्हणून दाखवण्यापेक्षा पंचरत्नांची गाणी म्हणून दाखवावी असं माझं मत आहे. याच्यात चुकीचं आहे की बरोबर आहे हो सांगा. बरोबर ना बुवा, तुमचं असं वाटतं, पण मी तुमका सांगत नाही, मी यांच्याबरोबर बोलतो. तर आज माझी बारी तुमच्याबरोबर, या मुलांबरोबर आधीच हात जोडलेले बरे, कारण माझा भाव आतो शेवटी. माका किती बोललो ऐका घ्यावता, आणि मगाशी काहीतरी हकीचा सांगावं, कशात नको ते विषय भजना. एकी आणि बेकी कोणा चुकली काय हो, कोण हा माका सांगा. असो कोण हा ज्याचा या होणार ना, शेवटी नैसर्गिक आहे ना, तर आपण मध्ये घ्यायचा आणि जर खडे बिडे होईपर्यंत आपण बसायचा, झाला तर जाऊन यायचा, बोललो तरी झाला. 2020 बारीचा ह्योच वीक पॉइंट हा. बाजू बसवून शेला होतात ना, तो असो वाईज उठलो का उठलो, बोलले गेलो चाललो. तर पण शेवटी प्रत्येकाचा वेगळा असतो. एखाद्या समजा डायबिटीस असा तो बसा शकता हो, त्याला खरोखर हवी जाऊची लागतली ना. माका नाही माझ्यापेक्षा बघता तो पण बघता, पण मी सांगतोय हो. आणि देवाच्या दरबारात आज भारी आपली काही ठेवली, साड्या ठेवली बारी. काय देवाच्या दरबारात हे विषय काढू नये अशा मता तुम्ही, तू काढू नको मला सांगणे नाही, पण अशा मता तुम्ही असं. तर पंचरत्नांचा काय सांगा होतंय, तर कदमबुवांनी आणि पांचाळबुवांनी त्यावेळेला कशा डबल बाऱ्या केल्या ते थोडक्यात दाखवून येतं. आणि मी गजर संपवणार, मी जास्त काय बुवांका बोलणार, आवाज योग त्याशिवाय मी चार्जिंग होणार नाही. तर पांचाळबुवांनी आता जसं मी बोललो की कोकण दर्शन सुंदर गजर काढला, तो गजर आमच्या कदमबुवांना आवडला. आवडल्याबरोबर त्यांनी काय केलं नाही, आता पांचाळबुवांनी काय गजर काढले नाही बघा. तू सुख करता, हा गजर बुवा परत म्हणून दाखवतील बघा त्या स्टाईल मध्ये, 100% म्हणून दाखव. बुवा माझी फरमाईश एक मत्स्यगंधा फक्त मुकडा म्हणून दाखवलं तरी खूप झाला. लोकांना तो कळला पाहिजे की ओरिजिनल कसा आहे, तर माझ्यापेक्षा 100% बुवा चांगला दाखवलं. मी आपला प्रयत्न करतो. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, दुःख हरता, बाप्पा मोरया
गजरातून आणि त्या आवडल्या बरोबर कदमबाई त्याला उत्तर दिले काय सत्यनारायणा सत्य सांगा जना म्हणजे चालतीच फक्त शब्द त्यावेळेला अशा गजरातून एकमेकांना बोलायचे. आता बघतोय तुका थांब माझ्याकडे येऊन दे तुका नाही करून टाकतोय. टार्गेट ठेवून बारी करायची. मी तुमका बोलत नाही मी आता मार्काचा सुस्ताचा बोलतोय. मी बघा पेन आणलेलं आहे बघायला त्याचा उपयोग काय येत नाही रावता ना कशा घेऊन घ्यावा पान फुकट शाही फुकट बरोबर की नाही. आणि त्याच्यामुळे काय होता चोपडीची सवय झाली की नंतर खोपडी चालणार नाही. त्यापेक्षा जोपर्यंत चालता ना खोपडी तोपर्यंत चोपडीत जास्त आपण हात लावायचो नाही. हा तर खरं होतंय या असा पण होता माझा. हा तर कदमबुवानी वेळ काढले त्याच्यावर काय सत्यनारायणा सत्य सांगा जना 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 देवा जनार्दना बोलता बोलता बोलले ना कदम बोलता कडवे होता पटकन आठवला म्हणून थांबलोय का तेवढा झाला हसता होतो काय कोकणात जिल्ह्यात एवढं बोलल्यानंतर मका आठवला या काहीतरी पाणी मुरता कोकणात जिल्ह्यात तालुक्यात गाव भरपूर कोकणी माणूस बाहेर जातो लाखा कोकणी माणसाला बघा बाहेर टाका ओळखणार शेवटी खोरा आपल्याकडेच माती वाटता ना तसंच विषय आहे. कोकणी माणूस बाहेर जातो सांगा की नाही मी बिटकी काय सांगता बिटकी दिसतंय हो रायवळ तरी म्हणता जसो स्वतः ग्राउंड आणि माका बॉयलर केलाय ना तो हापूस रायवळ करून काय झाला हो काय झाला माका सांगा. पण कसा बघू गेलात ना माका आवडला बिटकी बोलतो तो कारण बिटकी ती चव ना त्याच्या आंब्याक नाही त्या खरा की नाही हो आंबो उचून कसो बिटकी गॅरंटीड गावतली खरी म्हणजे खरा नाना काय बिटकी आंबो मी आपलं असोच बोलते चुका नाही बाबा बोलून सम्राट देवगड हापूस मला परत माधुरी मला परत माधुरी मला परत माधुरी कदमवाडी पंचायत बोलले होते आम्ही यांना बोलू शकत नाही ह्या ओरिजिनल देवगडचा जो आंबो ना तो खरं होता आणि बोलत होता आमचा बिझनेस म्हणजे संपूर्ण पाळेकर वाडी किंवा पाळेकर कुटुंब म्हणजे आपल्या कोकणात देवगड तालुक्यात म्हणायला गेलं ना तर एक नंबरचे आंबा व्यापारी आहेत. जरा बुवांसाठी जोरदार टाळ्या कारण आपल्यातले पण काही लोक आंबा व्यवसाय करत असतील किती मेहनत असते उन्हातानात सगळं विचार करतात माका केव्हा तरी कामात ठेव म्हणजे त्या निमित्तान काय होय त्या गाणी बुवांकडून मग शिकायचा कारण बुवांचा रागाचा अभ्यास कारण आम्ही युट्यूबला बुवांच्या बाऱ्या बघतो मी सिलेक्टेड लोकांच्या मी बाऱ्या बघतो ज्याच्याकडे विजन आहे आपल्याला काय पाहिजे असतं तेवढंच ही आपली लंगडी बाजू आहे मगाची बुवानी काय लंगडी वासरात लंगडी काय शानी ती शानी कोण म्हणता कोळी जा आपल्याला पाहिजे
ते आपल्याला शिकायला हरकत नाही ना. जी आपली लंगडी बाजू आहे आपण ते आय एम ऍग्री बुवा, आपण लाजत नाही. कशात लाजावा, लाजलो तो मेलो. बरोबर. फळांचा सम्राट देवगड हापूस मला परत माधुरी, मला परत माधुरी, मला परत माधुरी. त्याच्या नावात काय बघता खोबरा राधापुरी, खोबरा राधापुरी, खोबरा राधापुरी. त्याच्या नावात म्हणजे त्याच्या नावात, त्याच्या नावात काय बघता असं समजा नको. त्याच्या नावात काय बघता खोबरा राधापुरी, खोबरा राधापुरी, खोबरा राधापुरी. देवाच्या नादनात या पांचाळ बुवांच्या गजरावर दिलेला उत्तर. तसाच पाटील बुवांची आणि कदम बुवांची जेव्हा बारी व्हायची, पाटील बुवांनी एक सुंदर गजर लिहिला नाही होतो. काय? रखमाय रुसली पांडुरंगावरी ओ इहा, पांडुरंगावरी ओ इहा, रखमाय रुसली 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 पांडुरंगावरी ओ इहा. त्याला उत्तर दिलं. काय? सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं दुसऱ्याला. म्हणजे तिकडे रखमाई रुसली होती, तिची समजूत विठ्ठल सावळ्या हरी काढत होता, पण इकडे सावळा हरीच रुसला आहे. आणि रखमाई विचारते बघा, सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. तसेच आपल्या पंचरत्नांमध्ये मोडणार, मी सगळ्यांचीच गाणी घेत राहिलो तो वेळ वाढणार आहे, कारण बुवांना भरपूर लांब जायचं आहे. शिवाय बुवांची उद्या बारी, सगळ्यांचीच कामं आहोत, म्हणजे नुसती बुवांचीच नाही, आपल्या सगळ्यांची. सगळ्यांचा विचार करून सांगा. काय बुवा आंबेडकर बुवा आहे, तो तुमका ऑर्डर तुमका बोलतोय, मी बुवांका बोलणार. तसाच एक बघा, गेल्या वर्षी आपल्या भजनातलं एक गाणं रील्स मध्ये फेमस झालं, ते ऐकल्यानंतर समाधान वाटलं. कुठेतरी नवीन पिढीला म्हणजे आता भजनातली गाणी समजतात किंवा आवडतात. तर कुठलं गाणं होतं?
काशीराम परब बुवा यांचा एक फेमस गजर. परवा तो गजर आमचे गुरु मुकेश भाऊ लोकरे यांनी त्याचा व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्या कदम बुवांनी त्याला रिप्लाय दिला की जुनी आठवण झाली. म्हणजे काही लोक ती गाणी ऐकण्यासाठी, तर ती कुठेतरी आपण नवीन पिढीला, आता समजा एखादा नवीन पोरगा नवीन विद्यार्थी हे क्षेत्रात आला असेल तर त्याला पंचरत्नांची गाणी कळतील कशी हो. पाखरा ही आपण अशी पण ऐकतो हो. बुवानी त्या गाणा घेतला म्हणून माझा विषयच वेगळा हो. माका जर सांगायचा तो तुमच्यापर्यंत पोहोचला हे 100% माका वाटतात. आणि म्हणजे ही बारी माझी फिटली. बाकी आता बुवा काय बोलून दे, पण बुवा माका जोडी 100% घ्या. कारण बुवांका मी काय बोलले काय आणि बुवा माका काय बोलले, म्हणजे ही जोडी 100% चालणार ना हो. बरोबर ना बुवा. घ्यावा तुम्ही आली असं नाही घ्या. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, याच्यावर रील्स आली होती. ह्या वर्षी अजून एक गाणं ऐकलं रील्स मध्ये, आमच्या डोकरेबाईंची गवळ निसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची. म्हणजे एक एक गाणी अशी बघितल्यानंतर समाधान वाटतं की खरोखर त्या रील्सच्या नादाने का होईना पण भजन कळायला लागलंय किंवा भजन तिथपर्यंत पोचायला लागलंय. बरोबर की नाही. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात या कोकणात अजून बरेच पंचरत्न आहेत. आणि आपल्या देवगड तालुक्यामध्ये बरेचसे ऍक्च्युली फेमस कोण झाले त्यावेळेला ज्या बुवांच्या कॅसेटी आल्या ती लोकांपर्यंत घरोघरी ते बुवा पोहोचले. पण असे बरेचसे चांगले गायक आपल्या कोकणातील बुवा, म्हणजे मगाशी मी बोलल्याप्रमाणे की एखादा आडगावात असलेला त्यावेळेला ते साधन नव्हतं, पण जे तिथपर्यंत पोहोचू शकले ते आपल्याला कळाले. पण बुवा नक्कीच काहीतरी वेगळं आपल्याला पुढे दाखवतील, मार्गदर्शन करतील. माझ्यासारख्या एखाद्या नवीन कलाकाराला अजून त्यांच्याकडून जर एखाद्या नवीन पंचरत्नांची गाणी मिळाली तर मी ती पुढे 100% याच्या पुढे दाखवीन. आणि मी माझ्या गजराचा शेवट करतो.
Thank you.